आणि तसंच नाथसागर म्हणजे मराठवाड्याची ताण भागवणारं नाथसागर म्हणजे जायकवाडी धरण आजच्याला 90% भरणार आहे आणि कोणत्याही क्षणी त्या जायकवाडी धरणाचे दरवाजे, कारण की तिकडून पाण्याची आवक सुरू असल्यामुळं कोणत्याही क्षणी गोदावरी नदीत पाणी येणार आहे. मग गोदावरी नदीत जर पाणी आलं तर नाथसागरातून पाणी निघाल्याच्या नंतर ते पाणी सरळ नांदेडकडे येतं. मग हे जे बॅरेज आहे ते भरत भरत येणार आहे. शेतकऱ्याला माझी विनंती, आणखीन आज उद्या ह्या 2-3 दिवसामध्ये तुमच्या कोणाच्या मोटर असेल, पाईपलाईन असेल तर तुम्ही काढून घ्या. कारण की जायकवाडी आपल्या गोदावरी नदीला कोणत्याही क्षणी ते पाणी सोडू शकता. आपले जनावर असेल, आपलं शेता म्हणजे त्या गोदावरी नदी काठनं गाई गोटे आहेत, त्यांनी काय करायचं, आपण आपल्या पाळीव प्राण्याची काळजी घ्या. 2-4 दिवस आता नदीमध्ये तुमचे जनावरे बांधू नका, चरायला सोडू नका. कारण की कोणत्याही क्षणी आजच्याला 90% होणार आहे. 90% झाल्याच्या नंतर उद्या 93-94% होईल आणि 100% भरण्याचा मार्गावर 100% होणारच आहे. 100% व्हायच्या अगोदरच त्यांना सोडण्याची तयारी ठेवावी लागते. म्हणून त्यांनी देखील आदेश दिले आणि माझी देखील विनंती आहे की नांदेडपर्यंत जिथपर्यंत गोदावरी नदी आहे तिथपर्यंत त्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा.